छोड़ता है, जो पढ़ता है एचयूएस एकेडमी के साथ, जो पढ़ता है एचयूएस एकेडमी के साथ, वो 10वीं में सबके रिकॉर्ड तोड़ता है, वो 10वीं में सबके रिकॉर्ड तोड़ता है। ना आग अपना गुण छोड़ता है, ना नाग अपना गुण छोड़ता है, ना आग अपना गुण छोड़ता है, ना नाग अपना गुण छोड़ता है। जो पढ़ता है एचयूएस एकेडमी के साथ, जो पढ़ता है एचयूएस एकेडमी के साथ, वो 10वीं में सबके रिकॉर्ड तोड़ता है, वो 10वीं में सबके रिकॉर्ड तोड़ता है। सर्वप्रथम एचयूएस अकॅडमीचे मी खूप खूप आभार मानेन की ज्यांच्यामुळे मी 10वीच्या परीक्षेसाठी सक्षम होऊ शकले। त्यानंतर आमचे तिन्ही सर, इतके सोन्यासारखे सर आम्हाला लाभले, हे आमचं ठीक आहे, प्लीज सर इतके सोन्यासारखे सर आम्हाला लाभले, हे आमचं भाग्यच म्हणावं। पहिले सांगायचं झालं काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले मला। आज इथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील जीवन कसं असेल काहून मनात दाटतंय। आज इथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील जीवन कसं असेल काहून मनात दाटतंय। उद्यापासून एचयूएस अकॅडमी नाही, येणं नाही, सकाळी उठणं नाही, शिक्षकांचं ओरडणं नाही, सगळं आठवतंय मला। शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींची मस्ती, डब्बा खाण्याच्या मस्ती, हे सगळं आठवतंय मला। खरं सांगावं तर शब्दातून ज्ञान वाढवणारे, जीवनातून जीवन घडवणारे, शब्दातून ज्ञान वाढवणारे, जीवनातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणेची शिकवण देणारे म्हणजे शिक्षक। सगळ्यात अगोदर मला बोलावंसं वाटेल ते म्हणजे गोलब सर। गोलब सरांना काय बोलावं, सरांचं शिकवणं इतकं छान आहे की त्यावर काहीच बोललं जाऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कुठेतरी असं वाटतं की सरांनी मला ओळखलं नाही इतकं, की सरांना वाटायचं की मी ओव्हरलोड करते किंवा काही, पण सर मात्र खरं सांगू ना तर 5वीपासून भाषणाची सवय असल्यामुळे तो माझ्या एक होऊन जातं, मला नाही द्यायचं राहत ते काही, पण ते होतं। इट इज त्यासाठी खरं मी सॉरी म्हणते। आणि गोलब सर एवढं दूर सैलून येतात, शिकवतात, घरी पेपर्स वगैरे काढतात, प्रिंट आउट करतात, सरांचं खूप मेहनत आहे, एकच नाही तर तिन्ही सरांची सारखीच मेहनत आहे। त्यामुळे सरांचे मी आभार मानते। आणि सर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की तुमच्या छडीपेक्षा तुमचे शब्द खूप तीक्ष्ण लागतात। ही काळ्या कपड्यावरची पांढरी रेख सर की तुमच्या छडीपेक्षा ना तुमचे शब्द इतके छान लागतात की पुढचा विद्यार्थी अभ्यासासाठी कसाही पेटेल, मी गॅरंटी देते वाटलं असतं। त्यानंतर पंडित सरांच्या बारेत काय बोलावं यार, काही समजत नाही। पंडित सर म्हणजे ना एकदम मूल वातावरण म्हणायला लागेल, कारण सरांचं स्टार्टिंगचे 2 पिरियड जरी कडक खाले असते ना तरी तिसऱ्या पिरियड आम्हाला वाटायचं आता थोडं कन्व्हिन्स करायचे चान्सेस आहे बरं, कन्व्हिन्स करावं लागेल बरं सरांना। आज जर थेरम पाठ नाही झाले तर सर हातावर जरी छडा देत असले तरी एवढं वाटत नव्हतं। सरांचा पिरियड म्हणजे मस्त मजा मस्ती शिकवत जायचा। सरांचा विषय मॅथ असल्यामुळे तो तर मला काही आवडत नाही, पण तरी मी त्या पिरियडला इतकं ध्यान देऊन बघायचे की आखरी मला मॅथही आवडायला लागलाय। सर खरंच सरांचं शिकवणं खूप चांगलं आहे, सरांचा स्वभाव खूप चांगला आहे। आणि सर तुम्ही आम्हाला लाभले हे खरंच आमचं भाग्य आहे, मी म्हणेनच खरं। आता त्यानंतर नागरे सरांना मला खूप आठवतं, टेन्शन घ्यायचं काम नाही। नागरे सरांना बोलायचं झालं तर नागरे सर खूप स्ट्रगल करतात माहिती आहे, 5-5 तास 7-7 तास एक्स्ट्रा पिरियड घेणं, इट इज नॉट जोक, इट इज नॉट इझी, हे खूप हार्ड आहे। एक सलग 5 तास बोलणं किंवा 7 तास बोलणं हे सोपं नाही आहे। आणि सरांचा सब्जेक्ट सायन्स आहे तो खूप लेंदी आहे, तो एक प्रकारे सांगणं हे सोपं पण नाही आहे। प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करणं, आता मेटलॉजी चॅप्टर झाला आमचा, तो चॅप्टर सरांनी इतका छान कन्सेप्ट सांगितला। आणि सरांना 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असून सुद्धा सर आम्हाला शिकवायच्या अगोदर 1 दिवस अगोदर प्रिपरेशन करतात। कारण काय तर विद्यार्थ्यांना माझ्याकडून कुठेही कमी नाही पडलं पाहिजे, या गोष्टींकडे सर खूप ध्यान देत असतात। ही गोष्ट मात्र खूप चांगली आहे। आणि सगळ्यात पहिले सरांचं स्ट्रगल ऐका आता तुम्ही, सर 2 रीत्या स्ट्रगल करतात, म्हणजे काय करतात आता हे बघा, एखाद्या वेळेस आपण काही
सरांचं. बघा बघा इतकंच करा. शैक्षणिक दृष्टीने कवर असतातच, म्हणजे खूपच मेहनत घेतात. पण छड्यासाठी सुद्धा अरे बापरे. खरं थँक्यू सर. खरं सर, तुम्हाला तिघांनाही सोडून जायच्या वेळेस किती वाईट वाटतंय सांगू शकत नाही. कारण मी नवी लागते तेव्हा मी असेल डर. आता मी कशी येतात ते सरांना माहितीच आहे, मला ते सांगायची गरज नाहीये. पण मला सगळ्यात अगोदर कडक आल्यावर कोण वाटलं असेल? एनी गेसेस? गोलब सर. गोलब सर म्हणायला कडक वाटतात, पण खरं सरांचे विचार सरांसोबत एक म्हणजे इतके 9वी पासून तर 10वी पर्यंत होते मी. सर मला कडक नाही वाटले. सर एकदम सॉफ्ट आहे. सरांचा स्वभाव फक्त तुम्ही चुकू नका, मी चांगलाच आहे तुमच्यासाठी. मला पंडित सर कडक वाटलं होते, पण आला तर 2 दिवसानंतर कळालं की पंडित सर कडक नाहीये, गोलब सर कडक आहे. पण मला तिन्ही सरांचा खरं छान वाटलं. तिन्ही सर सारखेच आहे, फक्त आम्हाला मेहंदी लावण्याची जास्त गरज पडत नव्हती. कारण नागे सर 20-20 छड्या, शब्दांसाठी 15-15 छड्या कमी नव्हत्या. पण खरं जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला. कसं सांगू किती दुःख होतं सर सोडून जातात तुम्हाला. कसं सांगू किती दुःख होतं सर सोडून जातात तुम्हाला. शेवटी एवढंच, जर तुम्हाला माझा काही बोलण्याचं वाईट वाटलं असेल किंवा कुठल्या शब्दात एकच बोलते, बोलले असतील उलटून झाले असतील चुका, बोलले असतील उलटून झाल्या असतील चुका. पंडित सर, गोलब सर, नागे सर. पंडित सर, गोलब सर, नागे सर. ऋतुजा बालेला कधी विसरू नका. बरं काय? ऋतुजा बालेला कधी विसरू नका. आणि ते आश्चर्य राहायचं जे माझ्यावर रिस्पॉन्ड पडलं होतं त्याच्यावर मी सांगते. मी तरी 5वीला असल्यापासून भाषण करते. मला याच्यात माझी प्रशंसा नाही करणं आहे, माझं फक्त एक मत ऐकून घ्या. तर माझ्या म्हणण्याचं हेच मिनिंग आहे की मला जे अनुभव नसते पण द्यायचे ना ते आपोआप येतात. आणि याची मला